तुकडाबंदी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झालेलं आहे। नगर विकास कायद्यावर परिणाम होणार नाही अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी सभागृहात दिली आहे। तर पैसे न घेता नियमितीकरण केलं जाणार असं देखील बावनकुळेंनी सांगितलंय। तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केल्यामुळे नगर विकास कायद्यावर त्याचा परिणाम होणार नाही। नगर विकासच्या कायद्याला आम्ही हात लावत नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। 60 लक्ष परिवाराच्या वर आणि तेही मी जो डेट दिली आहे 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या काळातली जे काही अनियमितीकरण झालं आहे त्यांना आपण नियमित करण्यासाठी हे सुधारणा आणतो आहे। माझी विनंती सभागृहाला आहे की 60 लक्ष परिवार जे तुकडे घेऊन रहिवासी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी त्यांना खरं आहे की फसवलेलं आहे, काही ठिकाणी रजिस्ट्र्या होत नाही आहे, रजिस्ट्री बंद पडलेले आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मालक होण्याकरता अडचणी आहे, सातबाराच त्यांच्या नावाने होऊ शकत नाही, असे जे काही अडचणी होत्या तुकडेबंदी कायद्यामुळं त्यामध्ये सुधारणा आपण आणून ही तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आपण लागू करतो आहे।